हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अम्ब्रेला ड्रेस शिवण्यासाठी एक जुनी साडी घेतलेली आहे। या ड्रेससाठी पूर्ण 6 मीटर साडी आपल्याला लागणार आहे। मी कॉटनचं अस्तर घेतलंय 4 मीटर। ड्रेसची पूर्ण उंची 45 इंच इतकी आहे। त्याला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करून घेऊ। वरचा भाग 13 इंच आणि खालचा भाग 32 इंच असं आपण कटिंग करूया। चला तर मग खालच्या भागाचं कटिंग पहिले करून घेऊया। आपल्याला दुहेरी कापडाची 42 इंच इतकी घडी टाकायची आहे। या कापडाची रुंदी 42 आहे, पण उंची थोडी कमी आहे, तर आपण नंतर त्याला कापड जोडून घेऊ शकतो। अशा प्रकारे कापडाची पुन्हा एक घडी करायची आहे। या ठिकाणी कापडाचा वरचा भाग थोडा कमी आहे। जेवढं कापड कमी पडते तेवढ्याच मापाचा एक मी पट्टा कापून घेतलाय आणि तो अशा प्रकारे दुहेरी ठेवते। नंतर हा भाग आपण जोडून घेऊ शकतो। आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे, म्हणून एकावर एक असं अर्धा इंच सोडून मी ठेवलंय। वरच्या बाजूला 10.5 इंचावर मी मार्किंग करून घेते। कॉर्नर पासून गोलाकार मार्किंग करत घेत नंतर आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे। अस्तराची उंची 32 इंच घ्यायची आहे आपल्याला, म्हणून अशा प्रकारे टेप ठेवून सर्व ठिकाणी आपल्याला 32 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचंय। आता याची कटिंग करून घेऊ आपण। खालच्या भागाचं अस्तरचं कटिंग झालेलं आहे आपलं। आता साडीचं कटिंग करूया। आपल्याला साडीची 4 पदरी घडी करायची आहे। ही साडी अतिशय सॉफ्ट असल्यामुळे घडी करायला थोडंसं अवघड जातंय। आपल्या साडीची जी उंची आहे तेवढ्याच मापाची 4 पदरी घडी करायची आपल्याला। साडीची ही घडी 4 पदरी आहे। साडीची ही बंद बाजू आहे। आपल्याला टोटल उंची 32 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन असं 33.5 इंच माप टाकायचं आहे। हे अंतर मी खालच्या बाजूकडून टाकते, वरच्या बाजूला मार्किंग करते। वरच्या बाजूला आपलं जे कापड उरलेलं आहे ते माप घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय। वरच्या टोकापासून टेप ठेवून अशा पद्धतीने खुणा करायच्या आहेत। साडीची जी उंची आहे तेच माप आता गोलाकार पद्धतीने टाकून घ्यायचंय। अशा प्रकारचं ड्रेसचं कटिंग करण्यासाठी आपल्याला खूप मोकळी जागा लागत असते। टेबलावर पण आपण हे कटिंग करू शकतो, पण खाली जमिनीवर मला जास्त सोयीस्कर वाटतं। साडीचं कापड अतिशय सॉफ्ट असल्यामुळे मार्किंग करताना आणि कटिंग करतानाही ती खूप सरकणार आहे। त्यामुळे घाई न करता आपल्याला सर्व काम करायचं आहे। आता मार्किंग केलेलं आपण सगळं कटिंग करून घेऊ। आपलं खालच्या भागाचं अस्तर आणि साडीचं कटिंग झालेलं आहे। आता आपण वरच्या भागाचं अस्तरचं कटिंग करून घेऊ। उंची 13 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं 14 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे माप मी पुढच्या भागासाठी टाकते। आपल्याला ड्रेसचा गळा हा छोटा शिवायचा आहे, त्यासाठी मी शोल्डर घेते 7.5 इंच, शोल्डर पट्टी 3 इंच। गळा आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे। प्रकारे मार्किंग करून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। खालच्या बाजूने पण 7.5 इंच माप घ्यायचंय। आपल्याला ड्रेसचा मुंढा घ्यायचा आहे 6.5 इंच। वेस्ट आहे 8 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन असं 10 इंचावर मार्किंग करायचंय। खाली पण 10 इंचावरच मार्किंग करायचंय।
मुंड्याजवळ 1 इंच आत घेऊन आपल्याला अशा प्रकारे तिरकस रेष मारायची आहे आणि गोलाकार द्यायचा। कमरेकडच्या बाजूने 2 इंचावर खूण करायची आहे आपल्याला। मुंड्यापासून त्या खुणेपर्यंत अशी रेष मारून घ्यायची। आता हे कटिंग करून घेऊ। पुढच्या भागाचं कटिंग आता झालेलं आहे। आता मागील भाग कट करायचा आहे आपल्याला। 8 + 2 10 इंचावर खूण केली आहे। उंची 13 + 1 14 इंचावर खूण करते। मागच्या भागासाठी मी शोल्डर 6.5 इंच टाकते। शोल्डर पट्टी 3 इंच। खाली पण खुणा करून घ्यायच्या आहेत। मागच्या बाजूने मटका गळा करायचा आहे 8.5 इंचाचा। मुंड्याचं माप 6.5 इंच। इथे गोलाकार देऊया आणि गळ्याजवळ मटक्याचा असा आकार द्यायचा आहे। आता याचं कटिंग करून घेऊ। गळ्याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता। कस्टमरच्या आवडीनुसार मी ही सर्व मापे घेतलेली आहेत। ही मापे टाकताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। ड्रेसच्या वरच्या भागाचं अस्तरचं कटिंग आपलं आता झालेलं आहे। आपण घेतलेली साडी ही खूप मऊ आहे, त्यामुळे हे साडीचं कापड पहिले अस्तराला जोडून घ्यायचं आणि नंतर शिल्लक राहिलेला भाग कापायचा। आता बाहीचं कटिंग करूया। बाहीला आपल्याला अस्तर लावायचं नाहीये, म्हणून मी डायरेक्ट साडीचं कापडावरती कटिंग करते। बाहीची उंची घेतली आहे 27 इंच। वरून 2.5 इंचावर खूण करून बाहीचा आकार द्यायचा आहे। साडीचं कापड अतिशय सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यावर खडू चालत नाहीये किंवा तो तुम्हाला दिसणारही नाही, पण ज्या वेळेला मी त्याचं कटिंग करेल त्यावेळेला तुम्हाला आकार व्यवस्थित दिसेल। दंडघेर 4 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच घेऊन 5 इंचावर खूण करायची आहे। त्यानंतर आपण कट करून घेऊ। बाहीला पुढचा आकार पण लगेच देऊन घ्यायचा आहे। ड्रेससाठी लागणाऱ्या सर्व भागांचं कटिंग आता आपलं झालेलं आहे। हा ड्रेस कसा शिवायचा हे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।